शहाजहान आणि त्याची 3 मे बी 2 मुलं किंवा 3 मुलं ही त्या वर बसली होती. हत्तींची झुंज चालू होती. 3 हत्ती होते बेसिकली. त्या 3 हत्तींनी एकमेकांमध्ये झुंजावं असं ते होतं आणि टिपिकली तो एक सेटअप असायचा, की त्या गॅलरीतनं बादशाह आणि त्याची माणसं बघत बसणार. त्या हत्तींना सांभाळण्याकरता बादशहाची 2 मुलं म्हणजे त्यात एक औरंगजेब आहे आणि औरंगजेबाचा एक भाऊ आहे. ते घोड्यावरती बसलेत. 3 हत्तींच्या झुंजींपैकी एक हत्ती जो बलवान आहे, त्या हत्तीने 2 हत्तींना माघारी सारलं. ते 2 हत्ती मागे वळले आणि जो एक हत्ती होता तो उलटला आणि या 2 घोड्यावर बसलेल्या शहाजहानकडे धावत आला. त्याने तो नेमका औरंगजेबाच्या घोड्याकडे धावत आला. त्याने सुरुवातीला त्या घोड्याला घाबरवण्याचा प्रयत्न केला. घोडं उधळलं. औरंगजेब पडणार होता, तो पडला नाही. दुसऱ्यांदा हत्तीने धडक मारून त्याचे जे सुळे असतात ते त्या घोड्याला त्याच्या पायाखाली घालून त्या घोड्याला उडवून लावलं. त्यातनं औरंगजेब खाली पडला. ही सगळी परिस्थिती जस्ट एक रेलेव्हन्स म्हणून तुम्हाला सांगतो. जोधा अकबरमध्ये हा सीन दाखवला की ती हत्तींची झुंज कशी असते. तिथे एकच हत्ती आहे, इथे 3-3 हत्ती तुमच्यासमोर झुंजतात. 15 वर्षाचा औरंगजेब आहे. त्या औरंगजेबानी कुठेही आपला तोल ढळला किंवा घाबरला हे दाखवलं नाही. त्याच्या हातात तलवार होती. तो हत्ती समोर आल्यानंतर तो तितक्याच वेगानं तो बाजूला व्हायचा, त्याच्या सोंडेवरती वार वगैरे करायचा आणि त्या हत्तीला शरण येईपर्यंत त्याने भाग पाडलं. इथपर्यंत तो औरंगजेब त्या संपूर्ण ह्याच्यात उभा आहे आणि 15 वर्षाचा मुलगा, बाकी काही नाही. ही औरंगजेब मी भलावण करत नाहीये, पण 15 वर्षाचा मुलगा काय करू शकतो आणि त्याची ही मेंटॅलिटी कशी बनते त्या संपूर्ण दिल्लीच्या किंवा आग्राच्या वातावरणात,